नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 27 नोव्हेंबर 2023. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? ICC पुरुष अंडर 19 क्रिकेट विश्वचषक 2024 कोणत्या देशामध्ये आयोजित केला जाईल? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, दक्षिण आफ्रिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर साऊथ आफ्रिका या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ICC पुरुष अंडर 19 क्रिकेट विश्वचषक 2024 आयोजित केला जाणार आहे. प्रश्न का महत्त्वाचा आहे? कारण की हे जे काय आयोजन होतं हे अगोदर श्रीलंकेमध्ये होणार होतं, ते आता या ठिकाणी पोस्टपोन करून दक्षिण आफ्रिका या ठिकाणी ऑर्गनाइज करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. क्लिअर? आता पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? पाकिस्तान या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित होणारे 4थ्या क्रमांकाचे भारतीय कोण ठरलेले आहेत? तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन असं त्यांचं नाव आहे. तर यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पाकिस्तान देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि हे सन्मानित होणारे भारताचे या ठिकाणी 4थ्या क्रमांकाचे व्यक्ती या ठिकाणी ठरले आहेत. ठीक आहे, बऱ्याच जणांचं या ठिकाणी कन्फ्युजन होत असतं की तुम्ही सर पाकिस्तान देशाचं नाव घेत नाहीत किंवा त्या देशाची माहिती सांगत नाहीत. काळजीपूर्वक कधीही लक्ष देऊ नका. मी गोष्टी मेन्शन करतो, फक्त त्याचं उच्चारण करत नाहीये. बरोबर? जसं की मागच्या 1-2 एक्झाम मध्ये एक प्रश्न विचारला होता, तर पाकिस्तानचे जे काही परराष्ट्र मंत्री आहेत त्यांचं नाव काय आहे? जलील अब्बास जिलानी. ही गोष्ट मी तुम्हाला ऑलरेडी माझ्या मते मला वाटते ऑगस्ट सप्टेंबर मध्ये सांगितलेलं आहे. आपल्या व्हिडिओमध्ये तो प्रश्न देखील आहे. बरोबर? फक्त या ठिकाणी जे विद्यार्थी रेग्युलर फॉलो करतात कदाचित त्यांच्या नोट्समध्ये हा प्रश्न नक्की बघायला भेटणार आहे. तरी सुद्धा काही जणांना वाटत आहे ना मी नाव घेत नाही, मी आज नाव घेतो. पहा काळजीपूर्वक का. पाकिस्तान देशाचे राष्ट्रपती आहेत आरिफ अलवी. पाकिस्तान देशाचे पंतप्रधान आहेत अनवर उल हक काकर. मुख्य न्यायाधीश आहेत काझी फैज ईसा. परराष्ट्र मंत्री आहेत जलील अब्बास जिलानी आणि राजधानी आहे इस्लामाबाद. क्लिअर? आता पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. भारत आणि कोणत्या देशामध्ये सूर्यकिरण नावाचा एक संयुक्त लष्करी सराव आयोजित केला जातो? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारत आणि नेपाळ या 2 देशाच्या अंतर्गत सूर्यकिरण नावाचा संयुक्त लष्करी सराव आयोजित केला जातो. दुसराच प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या लष्करी सरावाबद्दल. तर लगेच भारतासोबत अन्य देशांचे जे काही महत्त्वाचे युद्ध सराव असतात, मिलिटरी सराव असतात, त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया. जसं की ऑस्ट्रा हिंद आहे ऑस्ट्रेलियासोबत, वीर गार्डियन जिमेक्स आहे जपानसोबत, सूर्यकिरण आहे नेपाळ सोबत, युद्धाभ्यास तारकश आहे अमेरिका सोबत, गरुडा शक्ती समुद्र शक्ती आहे इंडोनेशिया सोबत, डस्टलिक आहे उझबेकिस्तान सोबत, फ्रिंजेक्स व्यायाम आहे फ्रान्स देशासोबत आणि बोंगो सागर आहे बांगलादेशासोबत. या साईडला पाहूया इंद्र अविया इंद्र नौदल आहे रशिया सोबत, अजय योद्धा कोंकण, इंद्रधनुष कोंकण शक्ती आहे UK सोबत, सायक्लॉन 1 आहे इजिप्त सोबत, नसीम अल बहर आहे ओमान सोबत, अग्नियोद्धा सिंगापूर सोबत आहे, बाल्टॉप्स आणि स्विफ्ट रिस्पॉन्स नाटो देशांच्या अंतर्गत आहे, मोसिदोन रशिया आणि चीन दरम्यान आहे आणि हरिमाऊ शक्ती भारत आणि मलेशियाच्या अंतर्गत आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा. जगातील पहिले 3D प्रिंटेड मंदिर भारतातील कोणत्या राज्यामध्ये बांधले गेलेले आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मी बऱ्याच दिवसापासून एक कमेंट वारंवार पाहतो की विद्यार्थी काही म्हणत आहेत की सर तुमच्या या चॅनलवरती काही प्रश्न मागे पुढे होतात, दुसऱ्या चॅनलवरती प्रश्न अगोदर बघायला भेटतात, तुमच्या चॅनलवरती प्रश्न लेट बघायला भेटतात. कधीही मी ऑलरेडी बऱ्याच वेळेला सांगितलं आहे, पहा तुम्हाला यूट्यूबवरती करंट अफेअर्स या विषयासाठी जास्त खूप कन्फ्युजन करून घ्यायची गरज नाहीये. करंट अफेअर्स या विषयासाठी तुम्हाला फक्त ज्या शिक्षकाचं तुम्हाला समजतं, ज्याची शिकवण्याची पद्धत तुम्हाला पटते, लक्षात राहते, अशा एकाच शिक्षकाला फॉलो करायचं आहे करंट अफेअर्ससाठी. एकाच यूट्यूब चॅनलला फॉलो करायचं आहे करंट अफेअर्ससाठी. कधीही लक्षात घ्या, कोणत्याही एक्झामची तयारी करा, करंट अफेअर्स
पर्टिक्युलरली ह्या दिवसाचं, त्या दिवसाचं, मागच्या दिवसाचं, परवा दिवशीचं असं विचारलं जात नाही. करंट अफेअर्स हे कमीत कमी 1 वर्ष, 1.5 वर्ष असं विचारलं जातं. त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्याही चॅनलवरती प्रश्न हे मागे पुढे दिसणार आहेत, बरोबर का नाही? व्यवस्थितपणे तुम्हाला एकाच चॅनलला फॉलो करून नोट्स बनवायचे आहेत. त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे. 1 महिना कंटिन्युअसली तुम्ही कोणतंही एक चॅनल फॉलो करा, कदाचित तुमचे या ठिकाणी प्रश्न हे मिस होणार नाहीत, बरोबर? तर प्रश्न क्रमांक 3चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4, नासा इम्पॅक्ट प्लॅनेट अवॉर्ड कोणाला मिळालेला आहे? तर पर्याय क्रमांक ए, डॉक्टर सुजित रॉय यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नासा इम्पॅक्ट प्लॅनेट अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला आहे. ठीक आहे, प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या पुरस्काराबद्दल. तर लगेच मागील वेगवेगळ्या महिन्यांमध्ये जे काही नवनवीन पुरस्कार प्राप्त या ठिकाणी जाहीर झालेले आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. जसं की लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2023, आशा भोसले, ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया रतन टाटा, गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2023 अलेसेंड्रा कोरप, यूकेचा मेंबर ऑफ द ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर डॉक्टर M.N. नंदकुमार, फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार N. चंद्रशेखरन, 13वा भारतरत्न डॉक्टर आंबेडकर पुरस्कार 2023 योगी आदित्यनाथ, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2023 जॉर्जी गोस्पोडिनो, 57 क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार दामोदर मावजो, पहिला मनोहर पर्रिकर यंग सायंटिस्ट पुरस्कार डॉक्टर मथवराज यस आणि नासा इम्पॅक्ट प्लॅनेट अवॉर्ड सुजित रॉय. पुढचा प्रश्न क्रमांक 5, कोणत्या भारतीयाची नुकतीच UN ऑडिटर पॅनेलच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, गिरीशचंद्र मुर्मू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर GC मुर्मू, गिरीशचंद्र मुर्मू यांना या ठिकाणी UN ऑडिटर पॅनलच्या उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. इंग्रजीमध्ये सांगायचं म्हटलं तर व्हाईस चेअरमॅन ऑफ द UN ऑडिटर पॅनल. ठीक आहे, गिरीशचंद्र मुर्मू म्हटलं की तुम्हाला अजून 2-3 गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत. जसं की जम्मू आणि काश्मीर राज्याचे केंद्रशासित प्रदेशाचे हे पहिले लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलेलं होतं. युनायटेड नेशन्स पॅनल ऑफ एक्सटर्नल ऑडिटर्सचे सुद्धा ते अध्यक्ष म्हणून यांनी कार्यभार सांभाळलेला आहे आणि भारताचे 14व्या क्रमांकाचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणून सुद्धा त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे यांचं नाव काय आहे? गिरीशचंद्र मुर्मू. त्यांना या ठिकाणी UN ऑडिटर पॅनलच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. लगेच काय करूया मग आपण ज्या काही नवनवीन नियुक्त्या झालेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत नितीन गुप्ता, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत KN शांतकुमार, भारतीय जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष बनले आहेत रामास्वामी नारायणन, म्युच्युअल फंड संघटनेचे भारतातील अध्यक्ष बनले आहेत नवनीत मुनोत, संयुक्त राष्ट्र भारताचे स्थायी प्रतिनिधी बनले आहेत अरिंदम बागची, IRCTCचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बनले आहेत संजय कुमार जैन, बिमस्टेकचे नवीन सरचिटणीस बनले आहेत इंद्रमणी पांडे, केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे सहसंचालक बनले आहेत प्रवीण मधुकर पवार, भारताचे मुख्य माहिती आयुक्त बनले आहेत हिरालाल समरिया, कोटक महिंद्रा बँकेचे या ठिकाणी नवीन CEO बनले आहेत अशोक वासवानी आणि UN ऑडिटर पॅनलचे उपाध्यक्ष बनले आहेत गिरीशचंद्र मुर्मू. पुढचा प्रश्न क्रमांक 6, पॅरा एशियन तिरंदाजी चॅम्पियनशिप 2023 मधील पदक तालिकेमध्ये भारताचा क्रमांक काय आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आपला प्यारा भारत देश या ठिकाणी अव्वल स्थानी आलेला आहे. 1 नंबर रँकवरती आलेला आहे, पहिल्या क्रमांकावरती आहे. या ठिकाणी ही जी काही स्पर्धा झाली पॅरा एशियन तिरंदाजी चॅम्पियनशिप 2023 कोठे आयोजित करण्यात आली होती? तर बँकॉक या ठिकाणी, बरोबर. त्याच्यामध्ये भारताने किती पदके जिंकले? तर 9 पदके जिंकले. या 9 पदकामध्ये 4 सुवर्ण पदक आहेत, 4 रौप्य पदक आहे आणि 1 कांस्य पदक आहेत. या गोष्टी तुम्हाला बिलकुल विसरून जायच्या नाहीयेत. पुढचा प्रश्न क्रमांक 7, 2023 मध्ये गुरु नानक देव यांची कितवी जयंती आपण साजरी करीत आहोत? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 554व्या क्रमांकाची या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बर्थ अॅनिव्हर्सरी जयंती आपण साजरी करीत आहोत गुरु नानक देव यांची 2023 मध्ये. ठीक आहे, प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. नोव्हेंबर महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका. 1 नोव्हेंबरला आपण साजरा करतो जागतिक शाकाहारी दिवस, 5 नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस,
7 नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस आणि महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस. सोबत 7 नोव्हेंबर CV रमन यांचा जन्मदिवस सुद्धा असतो. 8 नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस. 9 नोव्हेंबर जागतिक सेवा दिवस. 10 नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस. 11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस. 12 नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस. 13 नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस. 14 नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बालदिवस म्हणून साजरा करतात आणि जागतिक मधुमेह दिवस सुद्धा असतो 14 नोव्हेंबरला. त्यानंतर 15 नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती. 16 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस. 17 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस. 19 नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस. 20 नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस. 21 नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस. 25 नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 26 नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस. 27 नोव्हेंबर गुरु नानक देव यांची जयंती आणि 28 नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी. पुढचा प्रश्न क्रमांक 8. नीती आयोगाने अलीकडेच सुरू केलेल्या राईज कार्यक्रमाचं पूर्ण रूप काय आहे? याचाच अर्थ तुम्हाला काय विचारलेला आहे? फुल फॉर्म विचारलेला आहे. तर फुल फॉर्म लिहून घ्या. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. राईज RISE याचा फुल फॉर्म लिहून घ्या. रॅपिड इनोव्हेशन अँड स्टार्टअप एक्सपान्शन अशा प्रकारे याचा फुल फॉर्म आहे राईज कार्यक्रमाचा. ठीक आहे. कोणी सुरू केला आहे? नीती आयोगाने. तर लगेच आपण नीती आयोगाबद्दल चर्चा करूया. नीती आयोगामध्ये नीतीचा फुल फॉर्म काय? नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, ज्याची स्थापना 1 जानेवारी 2015 झाली. अध्यक्ष आहेत वर्तमानमध्ये पंतप्रधान. उपाध्यक्ष आहेत वर्तमानमध्ये सुमन के बेरी आणि CEO आहेत BVR सुब्रमण्यम. पुढचा प्रश्न क्रमांक 9. DRDO आणि टिंबटिंब यांनी पहिल्या स्वदेशी बनावटीच्या नौदल अँटीशिप क्षेपणास्त्राच्या चाचण्या घेतलेल्या आहेत. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D. DRDO आणि भारतीय नौदल इंडियन नेव्ही या दोघांनी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहिल्या स्वदेशी बनावटीच्या नौदल अँटीशिप क्षेपणास्त्राच्या चाचण्या घेतलेल्या आहेत. ठीक आहे. DRDO बद्दल बोलण्यात आलं तर लगेच आपण DRDO बद्दल जाता जाता रिव्हिजन टाकूया. DRDO फुल फॉर्म काय आहे? डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था असं म्हणता येईल, ज्याची स्थापना 1958 झाली. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. अध्यक्ष आहेत डॉक्टर समीर B कामत आणि रिस्पॉन्सिबल मिनिस्ट्री जबाबदार मंत्रालय असतं संरक्षण मंत्रालय. पुढचा प्रश्न क्रमांक 10. अलीकडे जागतिक बँक आणि टिंबटिंब यांच्यामध्ये 1.1 अब्जापेक्षा जास्त किमतीचे 5 वित्त पुरवठा करार म्हणजेच स्वाक्षऱ्या या ठिकाणी झालेल्या आहेत. 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C. बांगलादेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर जागतिक बँक म्हणजेच वर्ल्ड बँक आणि बांगलादेश या दोघांच्या दरम्यान 1.1 अब्जपेक्षा जास्त किमतीचे 5 वित्त पुरवठा करार या ठिकाणी झालेले आहेत, ज्याच्यामध्ये मेन सांगायचं म्हटलं तर बालपण विकास, शहरी प्राथमिक आरोग्य, माध्यमिक शिक्षण, नदी काठचे संरक्षण आणि जलवाहतूक तसेच गॅस वितरण कार्यक्षमता याच्यामध्ये याचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11. वर्ल्ड हेरिटेज वीक म्हणजेच जागतिक वारसा सप्ताह कधी साजरा केला जातो? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B. 19 नोव्हेंबर 2023 ते 25 नोव्हेंबर 2023 याच्या दरम्यान आपण या ठिकाणी दरवर्षी जागतिक वारसा सप्ताह म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज वीक म्हणून आपण साजरा करतो. जर तुम्हाला असं विचारलं एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या. भारतामध्ये सद्यस्थितीमध्ये वर्तमानमध्ये एकूण हेरिटेज साइट्स किती आहेत? एकूण वारसा स्थळ किती आहेत? तर टोटल या ठिकाणी 42 आहेत. 41व्या क्रमांकाचं कोणतं आहे? तर शांतिनिकेतन जे की पश्चिम बंगालमध्ये आहे आणि 42व्या क्रमांकाचं कोणतं? तर होयसाळा मंदिर जे की कर्नाटकमध्ये आहे. क्लिअर? पाहूया अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12. महिलांच्या सुरक्षतेसाठी कोणत्या राज्याने सेफ सिटी प्रोजेक्ट सुरू केलेला आहे? तर पर्याय क्रमांक A. UP उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? सर्व गोष्टी समजल्या. सेफ सिटी प्रोजेक्ट असं त्या प्रोजेक्टच्या इनिशिएटिव्हचं नाव आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या? अश्विनी दत्त, फातिमा बीवी,
VS रमादेवी की कौशल्या त्रिपाठी? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं सुद्धा आहे.